नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 9 मार्च शनिवार संबंधीच्या महत्त्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत। तत्पूर्वी 8 मार्च म्हणजे काल PSI 2017चा निकाल आलेला आहे। सर्व महाराष्ट्रातील सर्व भावी फौजदारांना स्पॉटलाइट तर्फे खूप खूप शुभेच्छा। मुंबईसाठी महत्त्वाची न्यूज म्हणजे काय तर 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आलेला आहे। 500 ते 700 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात 60% सूट मिळाली आहे। हा जो निर्णय हा 1 जानेवारी पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल। पूर्वलक्षी म्हणजे काय तर आता जरी हा निर्णय होत असला मार्च मध्ये तरी याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2019 पासून होईल। तर हे खूप महत्वाचं असतं की ते मागून सुरू होणार आहे की ते जिथून निर्णय घेतलाय तिथून लागेल। म्हणजे क्रिमिनल केसेस संबंधीचे जे काही निर्णय असतात तर त्याच केसमध्ये आर्टिकल 20 बघा आपलं कलम 20 तिच्यामध्ये पूर्वलक्षी प्रमाणे क्रिमिनलच्या याच्यामध्ये गोष्टी होत नाहीत। म्हणजे जर एखादा कायदा आपण बनवला जसं दिल्लीच्या केस नंतर निर्भया केस नंतर आपण जे काही मायनरचं एज आहे ते 18 वरून 16 केलं गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये, तर ते त्या दिवसापासूनच लागू होतं। ते त्याच्या आधीचे जे आरोपी असतात त्यांना लागू होत नाही। तर हे क्रिमिनल याच्यात बघायला मिळतं आपल्याला। सिव्हिल केसेसमध्ये कर आणि त्याच्या संबंधी हे पूर्वलक्षी प्रमाणे लागू होऊ शकतं। सो ही एक बाब लक्षात ठेवा। दुसरी महत्वाची गोष्ट मालमत्ता कर आहे। सो सगळे कराचे प्रकार आपल्याला माहित पाहिजे, कराचे टाइप्स माहित पाहिजे। मालमत्ता कर म्हणजे काय तर तुमची जी काही प्रॉपर्टी असते त्या प्रॉपर्टीवर जो कर लावला जातो तो मालमत्ता कर आहे। तर तुम्हाला करांमध्ये कुठले कुठले कर आहे तसे इनडायरेक्ट मध्ये जीएसटी ने काम सोपं केलंय। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही UPSC साठी जर बघितलं तर जीएसटी मध्ये कुठल्या स्लॅबमध्ये कुठली वस्तू काढली किंवा टाकली याच्यावर पण 2018 मध्ये प्रश्न आहे। म्हणून जीएसटीचे सगळे स्लॅब्स नीट करणं 0, 5, 12, 18, 28 आणि याच्यामधून जर एखादी महत्वाची गोष्ट इकडून तिकडे जात असेल तर ते सुद्धा करून ठेवा, ते आपल्यासाठी महत्वाचं आहे। अयोध्या वाद मध्यस्थ नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि यांना अहवालासाठी 8 आठवड्यांची मुदत दिलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने की अयोध्या संबंधीचा जो काही इश्यू आहे बाबरी मशीद किंवा राम मंदिर तर हिच्यामध्ये मध्यस्थीमधून आपण ते सॉल्व्ह आउट करण्याचा प्रयत्न करावा। आता जर इच्छाशक्ती असली तर हिच्यातून गोष्टी होऊ शकतात। तर येत्या काळामध्ये आपण बघूयात की हे काय वर्कआउट होतं। पण याच्यात मध्यस्थ कोण कोण नियुक्त केलेले आहेत? सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश फकीर मोहम्मद इब्राहिम खलिफुल्ला हे मध्यस्थ समितीचे प्रमुख असतील। श्रीराम पंचू हे वरिष्ठ वकील आहेत। श्री रविशंकर आध्यात्मिक गुरु आहेत। आता श्री रविशंकर यांच्या नावाला थोडा विरोध आहे कारण यांचं एक स्टेटमेंट होतं नोव्हेंबर 2018 मधलं की जर आपण मुस्लिमांचा विरोध जो काही आहे तिथल्या राम मंदिर आणि त्या सगळ्या याच्यामध्ये तो जर वेळेस हे नाही झाला तर भारताचं सिरिया होईल वगैरे असं स्टेटमेंट होतं। तर ते काय परीक्षेत विचारलं नाही पण यांना त्याच्यावरून विरोध होतोय, ते एक लक्षात असू देत। दुसरी महत्वाची गोष्ट, हे सगळं जे काही मध्यस्थ नियुक्त आणि यांची जे सगळा कारवाई होणार आहे ती उत्तर प्रदेशमधील फैजाबाद न्यायालयामध्ये होईल। ही सगळी सुनावणी गोपनीय असेल, याच्यासाठी कसल्याही पद्धतीच्या कुठल्याही न्यूज चॅनलला परवानगी देण्यात आलेली नाहीये। मग ते मुद्रित असू देत किंवा इलेक्ट्रॉनिक असू देत, माध्यमांना वार्तांकनाची परवानगी याच्यामध्ये नसेल। विशेष म्हणजे आणि हे तीनही जे सदस्य आहेत हे तीनही सदस्य त्या अयोध्या वादाच्या प्रभाव क्षेत्राबाहेरचे आहेत आणि तमिळनाडूचे तिघ। त्याच्यानंतर फैजाबाद काय आहे? फैजाबाद अवध नवाबांची पहिली राजधानी होती, हे एक लक्षात असू देत। अयोध्येपासून 7 किलोमीटर दूर आहे हे फैजाबाद। सो नवाबांची पहिली राजधानी म्हणून याच्यावर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो। बुकमार्क येतं बघा शनिवारी लोकसत्ताला, तर कुठली कुठली पुस्तकं आलेली आहे त्याच्यामध्ये महत्वाचं पुस्तक आहे जेंडरिंग कास्ट थ्रू अ फेमिनिस्ट लेन्स। उमा चक्रवर्ती यांचं पुस्तक आहे। उमा चक्रवर्ती यांचं काम बळच आहे बघा फेमिनिस्ट म्हणजे काय? स्त्रीवादी काय असतं तर स्त्रीवादीचं बेसिक म्हणजे काय? स्त्रीला व्यक्ती म्हणून तिचा विचार करणे स्त्रीचा, दॅट्स इट, दॅट म्हणजे फेमिनिझम भारतात तेवढंसं आलेलं नाहीये बघा। भारतामध्ये फेमिनिझमची चर्चा झाली आहे पण ज्या प्रॉपर इच्छाने फेमिनिझम येणं बाकी चळवळी झालेल्या आहेत पाश्चिमात्य देशांमध्ये तशा भारतात झालेल्या नाही आहेत। फेमिनिस्टच्या बाबतीमध्ये मग काय बेसिक जर तुम्ही बघितलं की पर्सनल इज पॉलिटिकल UPSC ने एकदा विचारलेलं आहे। त्यानंतर याच्यासाठीची बुक्स जर तुम्हाला वाचायची असली तर तिच्यामध्ये सर्वात महत्वाचं फेमिनिझमचं जे बायबल आहे ते द सेकंड सेक्स सिमॉन द बोआरने लिहिलेलं आहे। म्हणजे दुसऱ्या महायुद्धात स्त्रिया सुद्धा लढायला गेल्या होत्या आणि त्या स्त्रिया लढायला गेल्यानंतर प्रश्न आला होता की दॅट इज हु विल मेक चपाती देन, है ना? आता स्त्रिया पण चालल्या आहे सीमेवर, मग चपाती कोण बनवणार, असं सगळं झालं होतं। आपल्याकडेही आपल्याला बघायला मिळतं। आणि जेंडरिंग कास्ट, आता हा सगळं हे जे बुक आहे हे कास्टला केंद्रीभूत ठेवून जाती व्यवस्थेमधून मग या फेमिनिस्ट अँगलनी बघत जातं की जातीतच लग्न केलं पाहिजे वगैरे वगैरे, आणि त्याचे बरेचसे अँगल यांनी दिलेले आहेत। सो आणि जेंडर ही संकल्पना काय आहे तीही क्लिअर करूयात। सेक्स इज नॅचरल, जेंडर इज कन्स्ट्रक्टेड असं म्हटलं जातं।
सेक्स म्हणजे आपण काय म्हणून जन्म घेणार हे आपल्या हातात नाही, ती नॅचरल गोष्ट आहे. मेल, फिमेल, थर्ड जेंडर जे काय असणार ते. पण जेंडर म्हणजे काय, लिंगभाव. आपल्या इथं काही नियम बनवले जातात. मुलींसाठी वेगळे नियम असतात, मुलांसाठी वेगळे नियम असतात. मुलींनी मोठ्याने हसलं नाही पाहिजे, मुलींनी असेच कपडे वापरावे, असंच बसावं. हे जे काय असतं हा लिंगभाव आहे, आणि हा लिंगभावातून जेंडर कॉन्शियसनेस हे सोसायटी क्रिएट करत असतं. सो सेक्स आणि जेंडर याच्यामधलाही भाग जो काही डिफरन्स आहे तो तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यानंतर माइंडफुल कम्युनिकेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट पर्स्पेक्टिव्ह फ्रॉम एशिया, हे कलिंगा सेनेविरत्नेचं बुक आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट वर फोकस केलेला आहे हा सगळा, त्याच्यासाठी कम्युनिकेशन. आता एशियाच्या याच्यात अँगलमध्ये हे लिहिलेलं आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय असतं. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर जे रिसोर्सेस आपल्याकडे आहे, जी संसाधनं आपल्याकडे आहे, त्यांचा वापर असा करायचा की येणाऱ्या जनरेशनला सुद्धा ती संसाधनं किंवा ते रिसोर्सेस उपभोगता आले पाहिजेत. म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास. हा शाश्वत विकास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित आहे. बऱ्याचदा काय होतं की पर्यावरणाशीच ही संकल्पना संबंधित आहे असं वाटतं, कारण आपण पर्यावरणामध्ये शिकत असतो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे 17 गोल्स तुम्हाला पाठ पाहिजे बघा, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्येही सांगू शकता कुठले आहेत, पण ते पाठ करणं गरजेचं आहे. त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, संपादकीय आलंय महाराष्ट्र टाइम्सला. आता तिच्यामध्ये पण एक इश्यू असा आहे की कृत्रिम बुद्धिमत्तावर लोकसत्तामध्ये सिरीजच चालू होती, त्यामुळे आपण हे खूप डिस्कस केलेलं आहे. तिच्यामुळे तुम्ही हे जे आर्टिकल आहे ते तुम्ही टेलिग्रामला वाचू शकता, कारण हा बऱ्याचदा डिस्कस झालेला इश्यू आहे आपल्या लेक्चर्समध्ये. त्याच्यानंतर अयोध्या वादाच्या संबंधीचे जे काही खटले झालेले आहेत आणि त्याची क्रोनॉलॉजी जी आहे ती सुद्धा मठाने पब्लिश केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही टेलिग्रामला वाचू शकता. त्याच्यानंतर संपादकीयमध्ये चीननी जे काही संशोधन आणि मनुष्यबळामध्ये प्रचंड गुंतवणूक केलेली आहे त्या संबंधीचं संपादकीय आलेलं आहे, सूर्यासी टाकिले मागे म्हणून. कारण यांनी कृत्रिम सूर्य बनवण्यासंबंधीचा प्रोजेक्ट हाती घेतला आणि त्याचं नाव आहे ईस्ट म्हणून हा प्रोजेक्ट आहे सगळा. कृत्रिम सूर्य, एक्सपेरिमेंटल ऍडव्हान्स सुपर कंडक्टिंग टोकामॅक, हायड्रोजन केंद्रकांचं भंजन करून प्रचंड ऊर्जा निर्मिती करायची. आणि 2017 पासून हा प्रकल्प हे करत होते. आणि सूर्य तयार करण्याच्या ह्या पद्धतीमध्ये 10 कोटी सेल्सिअस तापमान निर्माण करणारा जगातला पहिला देश हा चीन आहे. तिच्यामुळे चीनची जी ऊर्जा संबंधीची भूक आहे ती पण आहे, आणि याच्यामधून ऊर्जा निर्मिती आणि ऊर्जा संबंधीचे इश्यू संपतील असं त्यांचं म्हणणं आहे. भारतामध्ये मात्र आपल्याला असं दिसत नाही की संशोधन आणि मनुष्यबळात खूप प्रचंड गुंतवणूक करून त्याच्यावर खूप विल पॉवर वापरून त्याच्यामधून काम करून घेणं, अशा गोष्टी आपल्याला दिसत नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट की आंतरराष्ट्रीय औष्णिक आण्विक थर्मोन्युक्लिअर भट्टी विकसित करण्याचा प्रयत्न चालू आहे. अमेरिका, रशिया, चीन यांच्यासह 30 देश आहेत. त्या प्रकल्पाला कृत्रिम सूर्याची मदत होणार आहे. 2020 पर्यंत कृत्रिम चंद्र सुद्धा निर्माण करायचा आहे यांना. आणि चेंगडू नावाचं जे शहर आहे त्याला रात्रीच्या प्रकाशात उजळून टाकण्याची या देशाची महत्वाकांक्षी योजना आहे. तर चायनाचं असं सगळं चालू असतं. तर ह्या संपादकीय अग्रलेखाचं एवढंच म्हणणं आहे की भारतामध्ये सुद्धा संशोधनावर भर दिला गेला पाहिजे. मनुष्यबळ आणि स्किल डेव्हलपमेंट आणि त्याच्यासाठीचा फायनान्स त्यांना पुरवणं, नुसती स्किल देऊन पण नाही, उद्या जर त्याला बिझनेस करायचा असला त्याच्यासाठी सुद्धा खूप प्रॉपर गोष्टी पाहिजेत. तर ते सगळं झालं पाहिजे भारतात, या संबंधीचं ते आहे. न्यायालय, लोकशाही आणि माध्यमे हा गिरीश कुबेरांचा लेख आहे. याच्यामध्ये आता टिपिकल आपल्याला एक्झाम ओरिएंटेड फॅक्ट्स नाही आहेत. ह्युगो ब्लॅक अमेरिकी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश होते 1937 ते 1971 हा काळामध्ये. आणि त्यांच्या विविध न्यायनिवाड्यातील अवतरणं यांनी दिलेली आहेत, ती तुम्ही टेलिग्रामवर वाचू शकता. कारण ते डिस्कस करण्याचा काही इश्यूज नाही, कारण ते फॅक्ट्स नाही, ते एक्झामसाठी एवढं काही महत्वाचं नाही. युपीएससी साठी तुम्ही एसे मध्ये वगैरे ते वापरू शकता कोर्स म्हणून. भाकड गायींचा सांभाळ करण्यासाठी गोवर्धन गोवंश सेवा केंद्र महाराष्ट्रात सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातल्या 34 जिल्ह्यांमध्ये हे केंद्र सुरू होतील 2019-20 करिता, आणि 34,75,00,000 रुपये अनुदान याच्यासाठी देण्यात येईल. एप्रिल 2000 मध्ये गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना सुरू झाली होती, पण ती आता बंद करून 2019-20 साठी गोवर्धन गोवंश सेवा केंद्र, नाव तेच आहे बघा, पण ही योजना आधीची बंद केली आणि दुसरी सुरू केली, एवढंच आहे, नाव सेम आहे. महाराष्ट्र शासनासंबंधीचा हा इश्यू आहे सगळा. सर्वोच्च न्यायालयाचा जर विचार केला तर सर्वोच्च न्यायालयाने 2 महत्वाच्या याच्यामध्ये निर्णय हे केलेले आहेत. पंजाब जमीन संरक्षण कायदा 1900 मध्ये हरियाणा गव्हर्नमेंटनी सुधारणा केलेल्या आहेत, पण या सुधारणा पर्यावरण पूरक नाही आहेत. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की अरावली डोंगर रांगात किंवा त्या परिसरात जंगलात बांधकामं करण्याची परवानगी देण्यासाठी जर तुम्ही सुधारणा केल्या असतील तर तुम्ही अडचणीत याल, असं स्पष्टपणे केंद्र सरकारने हरियाणा गव्हर्नमेंटला सुनावलंय. आता आपलं काम काय आहे, एकतर अरावली डोंगर रांगा हे सगळ्यात ओल्डेस्ट याच्यामध्ये येतं बघा पर्वतांमध्ये. अरावली डोंगर रांगा कुठल्या कुठल्या राज्यात विखुरलेल्या आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल.
अरावली डोंगर रांगेशी संबंधित असणारी नदी की जी आता नाहीये, म्हणजे ती पर्यावरण आणि त्या सगळ्या याच्यामध्ये हरवली, त्या नदीचं नाव सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मॅपमध्ये अरावली डोंगर बघणं गरजेचं आहे बघा. त्याच्यानंतर आसाममधील 5 प्रवर्गातील लोकांची नावं वगळली, निवडणूक आयोगाला नोटीस देण्यात आली. निवडणूक आयोगाने आसाममधल्या 5 प्रवर्गांची नावं वगळलेली आहे. त्यांचा मतदानाचा अधिकार सरळ सरळ नाकारला गेलेला आहे. मतदानाचा अधिकार नेमका काय असतो हा प्रश्न युपीएससीने 2017 मध्ये विचारला होता पूर्व परीक्षेत. यूपीपीएससी म्हणजे युपीतल्या जशी आपली एमपीएससी तशी युपीपीएससी त्यांनी 2015 मध्ये विचारला होता आणि याच्यावरून इश्यू सुद्धा झाला होता. सो मतदानाचा अधिकार जो काय आहे तो लीगल राईट आहे की कॉन्स्टिट्युशनल राईट आहे, तर मतदानाचा अधिकार हा लीगल राईट आहे. त्याचं उत्तर जे आहे ते लीगल राईट असं आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे की तुम्हाला कलम 325 माहित पाहिजे. कलम 324 तर आहे, पण कलम 325 की आपण मतदानाचा अधिकार कुठल्या बेसिसवर नाकारू शकत नाही, ते कलम 325 काय आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. वोटिंग संबंधीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला माहित पाहिजे बघा. करंट बेस बेसिक याच्याबरोबर करत चला. 25 जानेवारी वोटर्स डे असतो बघा, नॅशनल वोटर डे, त्याच्या संबंधी आपण डिस्कस केलं होतं. 25 जानेवारीचं लेक्चर तुम्ही बघू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये त्याच्या संबंधीचे एक्स्ट्रा डिटेल्स तुम्ही देणार आहात. महाराष्ट्रात 60 ठिकाणी आपला दवाखाना म्हणून बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना लागू करण्यात येते. बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार सुद्धा सुरू करण्यात येत आहेत महाराष्ट्रामध्ये. आरोग्य क्षेत्रातील अधिकारी, संस्था, माध्यमे, आदिवासी यांच्या या भागात काम करण्यासाठी व्यक्तींना, या संस्थांना हे पुरस्कार देण्यात येतील. सो महाराष्ट्रात आपला दवाखाना नावाची आणि आरोग्यरत्न पुरस्कार ह्या 2 महत्वाच्या गोष्टी सुरू होत आहेत. क्रिकेटमध्ये 4000 धावा करणाऱ्या भारतीय कर्णधारांचा विचार जर केला तर याच्यामध्ये चौथा विराट कोहली आहे बघा. याच्या आधी महेंद्रसिंग धोनी, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली हे 3 कर्णधार होते ज्यांनी 4000 धावांचा टप्पा पार केला होता आणि तिच्यात आता चौथा विराट कोहली तिच्यामध्ये ऍड झालेला आहे. वॉलेस ब्रोकर यांचं निधन झालं होतं. वैश्विक तापमान वाढ ग्लोबल वॉर्मिंग संबंधी इशारा देणारा अमेरिकी शास्त्रज्ञ आहे. 2018 हे वर्ष 140 वर्षापासूनचं चौथं सर्वाधिक उष्ण वर्ष होतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जर तुम्ही बघितली की ग्लोबल वॉर्मिंग संबंधी अल गोर यांचा मूवी पण आहे, शॉर्ट फिल्म आहे ती ग्लोबल वॉर्मिंग, ती तुम्ही बघू शकता. ग्लोबल वॉर्मिंगवर प्रश्न आपल्याला नियमितपणे विचारले जातात बघा. त्याच्यानंतर महाराष्ट्रासाठी प्राऊड फील करणारी गोष्ट म्हणजे राहीबाई पोपरे यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे, नारी शक्ती सन्मान. महिला दिनानिमित्त राष्ट्रपती भवनामध्ये दिल्लीत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. राहीबाई पोपरे यांना बीज माता म्हणून संबोधलं जातं. अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे नावाचं गाव आहे, तिथल्या ते आहेत. 54 पिकांच्या 116 गावरान वाणांचं बियांचं त्यांनी जतन केलेलं आहे. बायोडायव्हर्सिटी मध्ये प्रॅक्टिकली काम करणारी व्यक्ती आहे. आजच्या डेटमध्ये जे काही बियाणं आहे जे ऍक्च्युअल ते आपल्याला मिळत नाही आणि सगळं हायब्रिडच्या याच्यामध्ये जीएम क्रॉपच्या बाबतीतही हा एक इश्यू आहे की त्याची लागवड झाल्यानंतर बाकीच्या बायोडायव्हर्सिटीवर इम्पॅक्ट होतं वगैरे वगैरे. डॉक्टर संजय दीनानाथ सावंत, दापोली बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी यांची नियुक्ती झालेली आहे. महाराष्ट्रातली कृषी विद्यापीठं कुठं कुठं आहेत ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. मिझोरामच्या राज्यपालांचा राजीनामा, राजाशेखरन नावाचे राज्यपाल होते त्यांनी राजीनामा दिलेला. मग आता राज्यपाल राजीनामा कुणाकडे देतो तर तो प्रेसिडेंटकडे देतो, राष्ट्रपतीकडे राजीनामा देतो. 5 वर्षांसाठी कार्यकाल असतो, पण टिल द प्रेशर ऑफ प्रेसिडेंटने सांगितलं राजीनामा द्यावा लागतो किंवा तुम्हाला द्यायचा असला तो राजीनामा प्रेसिडेंटकडे द्यावा लागेल तुम्हाला. राज्यपालाचं कलम आहे 153 ते 167 भाग 6 आहे. 7वी घटना दुरुस्ती 1956 लक्षात ठेवा की 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक राज्यांसाठी राज्यपाल असतो. त्याच्यासाठीचा जो काही त्याचा म्हणजे एक्सपेन्सेस जे काही असतील आणि त्याला जे काही मानधन दिलं जातं सॅलरी ती ह्या राज्यांमध्ये विभाजित करण्यात येते. सो राज्यपाल न्यूजमध्ये राज्यपालाचं बेसिक करणं तुम्ही अपेक्षित आहे. राज्यपालाच्या डिस्क्रिशनरी पॉवर्स कुठल्या असतात किंवा विशेषाधिकार कुठले असतात तिच्यावर नेहमी प्रश्न विचारला जातो. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल राज्यपालाच्या डिस्क्रिशनरी पॉवर्स कुठल्या असतात. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या न्यूज चॅनलला जो काही तुम्ही प्रतिसाद देत आहात टेलिग्राम युट्यूब चॅनलला त्यासाठी मी आपला आभारी आहे. टेलिग्रामवरही आपण बऱ्यापैकी गोष्टी टाकत असतो, त्याही तुम्ही बघत राहा सायमल्टेनियसली. सगळ्या गोष्टी इथं घेणं शक्य नसतं. सो टेलिग्राम ह्याच नावाचं टेलिग्राम चॅनल आहे आपलं. सो स्पॉटलाइटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुमचे सजेशन असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा.